ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता एक मोठी बातमी। एरवी प्रवासासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा खरं तर एका ॲपने उपलब्ध करून दिली होती आणि मुंबई पुणे नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती। त्यातच पैशांची आणि इंधनाची बचत अशा कारणांमुळे अल्पावधीत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला। पण आता परिवहन विभागाने ब्ला कारचं पिकअप पॉइंट शोधून त्यावर कारवाई करावी असे आदेश दिलेत। त्यासाठी अगदी खोटे प्रवासी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अशा सूचनाही दिल्यात। मात्र या आदेशावरून परिवहन विभागावर टीका सुरू झाली आहे। खासगी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून खरं तर मिळणारा मलिदा हाच खरा या आदेशामागचा उद्देश आहे अशी टीका प्रवाशांकडून केली जाते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, नेमकं काय प्रकार? पुण्याचे विभागीय परिवहन अधिकारी जे आहेत त्यांनी एक आदेश काढलाय ज्याच्यामध्ये ब्ला कारने होणारी जी वाहतूक आहे खासगी प्रवासी वाहतूक ती तातडीने बंद करण्यात यावी, त्याच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। वास्तविक पुणे, मुंबई, नाशिक या मेट्रो शहरांकडे जाणाऱ्या ज्या खासगी गाड्या आहेत त्याच्यामध्ये ब्ला कारमुळे अनेक प्रवासाची उत्तम सोय जी आहे ती झालेली होती आणि त्याच्यामुळे त्यात इंधन बचत झाली आहे, पैशांची बचत झालेली आहे। या सगळ्यामुळे या ब्ला जे हे ॲप आहे ते प्रचंड लोकप्रिय झालेलं होतं। मात्र आता परिवहन विभागानं या ॲपद्वारे जी प्रवासी वाहतूक होते खासगी वाहनांमधून त्यावरती कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे आदेश दिलेत। त्यासाठी अगदी डिकॉय म्हणजे खोटे प्रवासी बनवून बुकिंग घेऊन त्या गाड्यांची तपासणी करावी असंही या आदेशामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्याच्यावरती प्रचंड टीका जी आहे ती सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जाते। एकीकडे स्वस्त किफायतशीर पर्याय उपलब्ध होत असताना केवळ परिवहन विभाग हा ज्या खासगी वाहतुकीच्या लॉबी आहेत त्यांच्याकडून मिळणारा मलिदा जो आहे तो बंद होऊ नये किंवा त्यांच्याकडून जो दबाव वाढतोय त्यामुळे ही कारवाई करतोय असं म्हटलं जातंय किंवा अशी टीका होते। आणि सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे पुण्याच्या परिवहन अधिकारी ज्या आहेत अर्चना गायकवाड ते या संदर्भात काहीही बोलायला तयार नाहीयेत। कालपासून आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रत्यक्ष अथवा मोबाईलवर कुठल्याही माध्यमातून त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं मुंबई महानगरपालिकेनं नूतनीकरण केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नूतनीकरणाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला। नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय। नूतनीकरणाअंतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन आणि जतन विषयक कामांसाठी मार्च 2023 मध्ये सुरू झालं होतं। वेळापत्रकानुसार 18 महिन्यांमध्ये सर्व कामं पूर्ण करण्यात आली आहेत। तर आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या मुलुक महाराष्ट्रमध्ये पाहिल्यानंतर या पुढच्या बातमीपत्रामध्ये राज्यातल्या, देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, या सर्व प्रकारच्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकता। त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।